ठीक आहे. तर आज आपण जिथे काल आपलं पेज नंबर 10 पर्यंत आपलं झालेलं होतं. आता त्याच्या पुढे आपल्याला पेज नंबर 11 पासून 93वीचा जो विज्ञान आहे तो आपण पाहणार आहे. तर याच्यातला जो पहिला मुद्दा आहे तो आहे वितळतार. तुला का वितळतार आपल्याला जनरली माहितीच आहे की विद्युत उपकरणाचे नुकसान न होऊ देण्यासाठी वितळतार वापरतात. ही तार विशिष्ट द्रावणांक असलेल्या संमिश्रांची बनलेली असते. ती विद्युत उपकरणांना एकसर जोडलेली असते. वितळतार ही कशात असते? एकसर जोडणीत जोडलेली असते. जर परिपथातून काही कारणाने ठराविक मर्यादेबाहेर विद्युत धारा म्हणजे लाईट जाऊ लागली तर त्या तारेचे तापमान वाढून ती तार वितळते. त्यामुळे विद्युत परिपथ खंडित होऊन विद्युत प्रवाह थांबतो व उपकरणाचे संरक्षण होते. यासाठी वितळतार असते. तर ही तार पोर्सेलिन सारख्या रोधक पदार्थापासून बनवलेल्या खोबणीत बसवलेली असते. घरगुती वापरासाठी 1A एम्पियर, 2A एम्पियर, 3A, 4A आणि 5A किंवा 10A मर्यादा असलेली वितळतार वापरतात. माहिती असावं. पुढे जाऊया. बघा आता द्रव्यांचे मोजमाप, द्रव्य अक्षयतेचा नियम, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. तर 1785 मध्ये आंतत्वात लॅव्हाझी या फ्रेंच शास्त्रज्ञाने संशोधनातून असा निष्कर्ष काढला की रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्याच्या वजनात वाढ किंवा घट होत नाही. रासायनिक अभिक्रियेतील अभिक्रियाकारकांचे म्हणजे रिएक्टंटचे एकूण वजन रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या उत्पादितांचे एकूण वजन हे सारखेच असते. यालाच द्रव्य अक्षयतेचा नियम असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. बरेच नियम आहेत. पुन्हा तेच आहे. आपल्या लक्षात काय घ्यायचं आहे तर बघा, पाण्यातील हायड्रोजन व ऑक्सिजन वजनी प्रमाण एकास 8 असते हे लक्षात ठेवा. म्हणजेच 1 ग्रॅम हायड्रोजन व 8 ग्रॅम ऑक्सिजन यांच्या रासायनिक संयोगाने 9 ग्रॅम पाणी तयार होते. लक्षात ठेवा. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साइड मधील कार्बन आणि ऑक्सिजनचे वजनी प्रमाण 3:8 आहे. म्हणजे 44 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड मध्ये 12 ग्रॅम कार्बन म्हणजेच 32 ग्रॅम ऑक्सिजन असतो. एखाद्या दुसऱ्या मार्काला येण्याची शक्यता असते. शास्त्रज्ञ परिचय याच्यावर पण प्रश्न येतो. बघा, शास्त्रज्ञ परिचय याच्यामध्ये प्रश्न येतो. अँटवान लॅव्हेझी याच्यामध्ये तर याला काय म्हटलेलं आहे? आधुनिक रसायनशास्त्राचा जनक म्हटलेला आहे. त्यानं त्याचबरोबर जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केलेली आहे. ऑक्सिजन व हायड्रोजनचे नामकरण त्यानं केलेलं आहे. 1 मार्कासाठी येऊ शकतो. पुढं अणु आकार वस्तुमान संयोजन. बघा, अणुचा आकार, वस्तुमान आणि संयोजन. तर आपल्याला माहित आहे अणुच्या मध्यभागी केंद्रक असते. केंद्रकाबाहेरील भागात फिरणारे इलेक्ट्रॉन असतात. ते ऋण प्रभारित मूलकण असतात. केंद्रकामध्ये मात्र धन प्रभारित प्रोटॉन व प्रभाररहित म्हणजे न्यूट्रॉन असतात. हे मूलकण असतात. अणुचा आकार हा त्याच्या त्रिज्येवरून ठरतो. स्वतंत्र अणूमध्ये त्रिज्या म्हणजे अणुचे केंद्रक व बाह्यतम कक्षा यातील अंतर होय. अणुची त्रिज्या ही नॅनोमीटर मध्ये व्यक्त केली जाते. बघा, अणुचे वस्तुमान याच्यावरती पण प्रश्न असतो आपल्याला. मास ऑफ ॲटम,
अणूचे वस्तुमान त्याच्या केंद्रकात एकवटलेले असून ते त्यातील प्रोटॉन व न्यूट्रॉन कशामुळे असते? प्रोटॉन व न्यूट्रॉनमुळे असते. अणुकेंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनच्या संख्येला अणु वस्तुमानांक ॲटॉमिक मास नंबर असे म्हणतात. प्रोटॉन व न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे अणुकेंद्रकातील मूलकण न्यूक्लियॉन्स असं देखील म्हणतात. आता काही अणुवस्तुमानांक लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. हायड्रोजन 1, हेलियम 4, लिथियम 7, बेरिलियम 9, बोरॉन 11, कार्बन 12. पुढं रेणू वस्तुमानांक. तर रेणू वस्तुमानांक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर एखाद्या पदार्थाचे रेणू वस्तुमान म्हणजे त्याच्या एकूण रेणूमधील सर्व अणूंच्या अणुवस्तुमानांकांची बेरीज असते. आणि अणुवस्तुमानांकाप्रमाणेच रेणू वस्तुमानांक सुद्धा डाल्टन याच एककात व्यक्त करतात. पुढे आहे ॲव्होगॅड्रो. याच्यावर पण प्रश्न आलेला आहे मागच्या वेळेस. ॲव्होगॅड्रो अंक कोणत्याही पदार्थाच्या 1 मोल राशीमधील रेणूंची संख्या निश्चित असते. इटालियन शास्त्रज्ञ ॲव्होगॅड्रो याने या संदर्भात खूप मौलिक संशोधन केले, म्हणून या संख्येला ॲव्होगॅड्रो अंक म्हणतात व तो N या अक्षराने दर्शवतात. ॲव्होगॅड्रो अंकाचे मूल्य लक्षात ठेवा. ॲव्होगॅड्रो अंकाचे मूल्य 6.022 गुणिले 1023 इतके असते. म्हणजेच कोणत्याही पदार्थाचा 1 मोल म्हणजे 6.022 गुणिले 1023 रेणू इतके असते. ठीक आहे, बाकी तर तुम्हाला माहितीच आहे, त्या पद्धतीने फक्त सांगितलेलं आहे. पुढे आहे संयोजा, बॅलन्सी. ठीक आहे, पण संस्थांचे कार्य, परिवर्तित संयोजा. ठीक आहे, इथून आपल्याला यावं लागेल. आम्ल, आम्लारी, क्षार. त्याच्या पुढचं पाहूया आपण आता. आम्ल, आम्लारी आणि क्षार. काही संयुगांच्या रेणूमध्ये H+ हे आम्लधर्मी मूलक असल्याचे दिसते. ही सर्व आम्ले आहेत. काही संयुगांच्या रेणूमध्ये OH+ चे हे आम्लधर्मी मूलक असल्याचे दिसते. ही सर्व संयुगे आम्लारी आहेत. H+ आयन देणारी सगळी संयुगे काय आहेत? आम्लारी आहेत. ज्यांचे आम्लारी धर्मी मूल्य H+ पेक्षा वेगळे असून आम्लधर्मी मूल्य OH- पेक्षा वेगळे आहे, अशी आयनिक संयुगे म्हणजे क्षार होय. आता बघा, अरेनियसचा बघा, अरेनियसचा आम्ल व आम्लारी सिद्धांत काय सांगितलं त्यानं? 1887 मध्ये स्वीडिश वैज्ञानिक अरेनियस याने आम्ल व आम्लारी यांचा सिद्धांत मांडला. या सिद्धांतात आम्ल व आम्लारीची व्याख्या केली आहे ती पुढील प्रमाणे आहे. बघा, आम्ल म्हणजे काय? आवाज येत आहे सगळ्यांना? पीडीएफ दिसत आहे? हो सर. आम्ल म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणाला हायड्रोजनचा आयन हे एकमेव कॅटायन तयार होतात. उदाहरणार्थ HCl, C2SO4, H2SO3. आम्लारी म्हणजे काय? आम्लारी म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात OH हायड्रॉक्साईड असते, हे एकमेव ऍनायन तयार होतात. उदाहरणार्थ NaOH किंवा CaOH2. याला काय म्हणायचं आपल्याला? आम्ल, आम्लारी. आता याच्यामध्ये प्रश्न येणार म्हणजे तीव्र आम्ल, सौम्य आम्ल, याच्यावर पण प्रश्न येतो बरं का. यापैकी खालीलपैकी कोणतं तीव्र आम्ल आहे आणि कुठलं सौम्य आम्ल आहे? तर तीव्र आम्ल पाण्यात विरघळले असता त्याचे विचलन जवळजवळ पूर्ण होते व त्याच्या जलीय द्रावणात H+ बंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक हे आयन प्रामुख्याने असतात. उदाहरणार्थ HCl, HBr, HNO3 आणि H2SO4.
हे आहेत तीव्र आम्ल. स्पेशली हे लक्षात ठेवा, H2SO4 हे विचारण्यावर भर असतो. सौम्य आम्लामध्ये काय CO3 आहे, CH3 आहे किंवा अजूनही त्याच्यामध्ये आहेत, हे लक्षात ठेवा. महत्वाचे आपण इथं देतो तुम्हाला. त्याच्यानंतर तीव्र बघा, तीव्र आम्लारी स्ट्रॉंग बेस तर NaOH, KOH आहे, COOH आहे, Na2O आहे. सौम्य आम्लारीमध्ये आपणास NH4OH आहे. अल्क जे आम्लारी पाण्यात मोठ्या प्रमाणात विद्राव्य असतात त्यांना अल्क म्हणतात, NaOH आहे. सामू, हे एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर द्रावणाचा सामू आपण काल परवा पण पाहिलेला आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. तीव्र आम्ले आहेत इथं, सौम्य आम्ले आहेत आणि त्याच्या खाली उदासीन आहे. 7 पासून खाली जे आहे ते उदासीन आहे, ते पण आपल्याला माहिती आहे. आणि तीव्र आम्लारी आहेत इथं, ते काय आहेत 14 पर्यंत आहेत. ते पीडीएफ मध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसेल, इथं पुढे दिसत नाही ते. पुढे आहे रासायनिक सूत्रे, सगळे लक्षात ठेवा. स्फटिकरूप मोरचूत, स्फटिकरूप फेरस सल्फेट, त्यालाच ग्रीन विट्रॉल म्हणतात. साधं सोपं असते पण आपलं चुकतं. स्फटिकरूप सोडा Na2CO3, 10H2O, टूरटी K2SO4, त्याच्यानंतर Al2SO4 3 आणि 24H2O. हे सगळे लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. तुरटी त्याचं काय रेणुसूत्र आहे ते. त्याच्यानंतर वनस्पतींचे वर्गीकरण आपण पाहिलेलं आहे. हॅलोफायटा बघा, आता थोडक्यात तुम्हाला इथं बघा परिचय शास्त्रज्ञांचा याच्यामध्ये. तर यचर यांनी 1883 मध्ये वनस्पती सृष्टीचे 2 उपसृष्टीत वर्गीकरण केले. त्यानुसार अबीजपत्री आणि बीजपत्री अशा 2 उपसृष्टीचा विचार वनस्पती वर्गीकरणासाठी त्यांनी केला होता. त्याच्यामध्ये एक विभाग आहे पहिला थॅलोफायटा. तर आपल्याला थॅलोफायटा विषयी थोडक्यात माहिती असणं महत्वाचं आहे. बघा, प्रामुख्याने पाण्यात वाढतात, मूळ, खोड, पाने, फुले असे विशिष्ट अवयव नसणाऱ्या थॅलस या शब्दातच आहे ते, हरितद्रव्यामुळे स्वयंपोषी असणाऱ्या वनस्पतींना या गटात शेवाल, आल्गे असे म्हणतात. उदाहरणार्थ दिलेलं आहे, स्पायरोगायरा आहे, इलोप्थ्रिस आहे, उल्वा आहे, सरगॅसम आहे इत्यादी. आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे, वर्गीकरण म्हणजे विभाग थॅलोफायटामध्ये उदाहरण कोणकोणती आहेत ते, आणि फीचर काय आहे, अवयव नसणारे. त्याच्यानंतर परिसंस्थेतील ऊर्जा प्रभाव, याच्यावर पण एक प्रश्न येतो. एक प्रश्न 100% येतो, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. तर याच्यामध्ये काय आहे, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह, एनर्जी फ्लो इन इकोसिस्टम. तर प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, सर्वोच्च भक्षक, उभय आहारी. आता बघा, प्राथमिक भक्षकामध्ये कोण कोण येतंय, सगळे शाकाहारी. प्राथमिक भक्षकामध्ये कोण कोण आहेत, सगळे शाकाहारी. नागतोडा, खार, हत्ती इत्यादी हे स्वयंपोषी उत्पादक वनस्पती यावर प्रत्यक्षपणे अवलंबून असतात, म्हणून त्याला प्राथमिक भक्षक म्हणलेलं आहे. द्वितीय भक्षक कोण आहेत, मांसाहारी आहेत, स्पेशली बेडूक, घुबड, कोल्हा. हे लक्षात ठेवा व्यवस्थित. सर्वोच्च भक्षक, यात पण प्रश्न येतो, वाघ, सिंह, दोनच लक्षात ठेवा. उभय आहारी, माणूस, अस्वल. हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा, एखादा मार्क तुम्हाला इथून येऊ शकतो. ऊर्जेचा मनोरा, डायरेक्ट आपण इथंच येऊया. तर बघा, परिसंस्थेतील सर्व उत्पादक वनस्पती म्हणजे उत्पादक असते. प्रथम पोषण, द्वितीय पोषण पातळी, तृतीय पोषण पातळी. उभय आहारी आहेत, ते मांसाहारी आहेत आणि इथं शाकाहारी आहेत. त्याच्यानंतर इथे एक आहे की बघा, वनस्पती समजा प्लवक आहे, तर त्यानं समजा 10,000 किलो कॅलरी ऊर्जा घेतली असेल,
तर ते काय करते, वरच्या पातळीवरती जाताना त्यापैकी 10% ऊर्जा जाते फक्त, म्हणजे 1000 जाते. त्याच्यानंतर 10% जाते म्हणजे 100 कॅलरी जाते. त्याच्यानंतर 10% जाते म्हणजे किती जाते, 10 कॅलरी जाते. म्हणजे फक्त वरती जे ऊर्जा उत्सर्जित होते ती फक्त 10% होते त्याच्याकडून, मूळ ऊर्जेच्या. एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भूरासायनिक चक्र, ठीक आहे, कार्बन चक्र, ऑक्सिजन चक्र, हे सगळं लक्षात ठेवा. थोडक्यात थोडक्यात परीक्षेसाठी येत असते. नायट्रोजन चक्र, त्याचं आपण पाहिलेलं आहे. रायझोबियमचं थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपलं. त्याच्यावरती प्रश्न असतो, सहजीवी विषाणू. तर मुळावरील गाठीत राहणारे रायझोबिया या रोपाट्याला नायट्रेट, नायट्रस तसेच अमिनो आम्ले पुरवतात व त्या बदल्यातच रोपट्यांकडून कर्बोदकांच्या रूपात ऊर्जा मिळतात. अशा प्रकारे परस्परांना फायद्याचे रूपांतर नात्याच्या सहजीवनाला म्हणतात. नात्याला किंवा सहजीवन असं म्हणतात. इथं किण्व परीक्षेला येतं. ईस्ट, प्रजनाच्या या अलैंगिक पद्धतीला मुकुलायन किंवा कलिकायन म्हणजे बडिंग म्हणतात. ईस्ट या कार्बनी पदार्थावर वाढणारा कवकवर्गीय परपोषी सूक्ष्मजीव आहे. ईस्ट किण्व हे एकपेशीय कवक असून त्याच्या सुमारे 1500 प्रजाती अस्तित्वात आहेत. ईस्टची पेशी दृश्य केंद्रके असते. किण्वन, फर्मेंटेशन. उपचार, बायोरेमिडिएशन, अँटीबायोटिक. ठीक आहे, संस्थांचे कार्य बघा, याच्यावर पण प्रश्न असतो. पुणे येथे 1952 साली स्थापन झालेली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही संस्था जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने ताप, गोवर, कावीळ तसेच फुफ्फुसांचे विकार यावर संशोधन कार्य करते. पेनिसिलिन महत्वाचं आहे. तर पेनिसिलिन इनियम या कवकापासून मिळणारा प्रतिजैविकांचा गट असून स्टॅफायक्लोकाय किंवा क्लॉस्ट्रिडिया स्ट्रेप्टोकोकाय प्रजातींच्या जीवाणूपासून होणारे संसर्ग आटोक्यात आणण्याचा त्याचा वापर होतो. पेनिसिलिन. एक चार्ट दिलेला आहे, तर तो चार्ट व्यवस्थित करा. पाठीमागच्या इयत्तेचं थोडक्यात डिस्क्रिप्शन दिलेलं होतं, इथं डिटेलमध्ये आहे. हा चार्ट व्यवस्थित करा. एड्स विषाणू, एड्स झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त, आईचे दूध, वीर्य जर आपल्याकडे आलं तर काय होतं, इंजेक्शन व सुया पुन्हा पुन्हा न वापरणे, सुरक्षित लैंगिक संबंध हे त्याचं प्रतिबंधात्मक उपाय आहेत. कावीळ कशामुळे होते, विषाणू आहे कारक. दूषित पाणी, अन्न, स्वच्छ गाळलेले पाणी, अन्न झाकून ठेवणे. त्याच्यानंतर आहे इन्फ्लुएन्झा, विषाणू रोग्याशी संपर्क टाळणे व स्वच्छता राखणे गरजेचं आहे. गोवर कांजिण्या, विषाणू रोग्याशी संपर्क, निर्जंतुक पाणी, स्वच्छ अन्न, लसीकरण करणे. बर्ड फ्लू, H1N1. त्याच्यानंतर स्वाईन फ्लू आहे, विषाणू आहे, रोगी पक्षी, प्राणी. स्वच्छता व योग्य सुजवलेले मांस खाणं गरजेचं आहे त्यासाठी, प्रतिबंधासाठी. डेंगी ताप, विषाणू आहे, डासांचा दंश. परिसराची स्वच्छता, पाणी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर निमोनिया, जीवाणू रोग्याकडून हवेत येणारे सूक्ष्म थेंब. कर्करोग, जीवाणू रोग्याशी दीर्घकाळ सानिध्य, याच्यासाठी लसीकरण आहे. संपर्क व त्याच्या वस्तू न वापरणे. त्याच्यानंतर कॉलरा आहे, जीवाणू, दूषित अन्न पाणी, मागच्या वेळेस आला होता. स्वच्छ अन्न पाणी,
हिवताप, मलेरिया आदी जीव, डासांचा दंश, अस्वच्छ परिसर, परिसराची स्वच्छता, पाणी साठवू न देणे, डासावर नियंत्रण ठेवणे, केसातील कोंडा, कवक आहे, रोग्यांची व त्याच्या वस्तूंशी संपर्क, स्वच्छता राखणे, रोग्याशी संपर्क टाळणे, नायटा, गचकरणं, त्वचेवरील चट्टे, हे सगळे. हा चार्ट व्यवस्थित करा. पाठीमागच्या इयत्तेतील बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. पुढं बरेचसे शास्त्रज्ञ आहेत, संस्थांचे कार्य आहे. हवामान दिनविशेष सगळे लक्षात ठेवा. 23 मार्च हा दिवस जागतिक हवामानशास्त्र दिन म्हणून साजरा केला जातो. हे पण महत्वाचं आहे. भारतीय हवामान खाते स्थापना 1875 मध्ये ब्रिटिशांनी सिमला इथं केली होती. मुख्य कार्यालय पुणे इथं आहे. त्याचबरोबर बघा, मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर, दिल्ली येथे यांची प्रादेशिक कार्यालये आहेत. दर दिवशी हवेची स्थिती कशी राहील हे दर्शवणारे त्यांनी यंत्र तयार केलं होतं. त्याच्यानंतर 24 तासात 2 वेळा असे नकाशे आहेत ते, ठीक आहे, नकाशे करून प्रसिद्ध त्यांनी केले जातात. येथे हवामानासाठी लागणारी उपकरणे, रडारच्या साहाय्याने हवामान संबंधी व्यक्त केलेले अंदाज, या सगळ्या गोष्टींचा अंदाज सांगितले जातात. एखादा प्रश्न येऊ शकतो तिथून. बघा, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, IMD पण महत्वाचा आहे. मान्सून मॉडेल अँड क्लायमेट प्रिडिक्शन आहे. भारतातील मान्सून संबंधी हवामानातील अंदाज वर्तवण्यासाठी परंपरा 100 वर्षापूर्वीची जुनी आहे. सन 1977 मध्ये पडलेल्या दुष्काळानंतर IMD चे संस्थापक H.F. ब्लेनफोर्ड यांनी 1884 मध्ये हिमालयातील बर्फवृष्टी ही घटक गृहीत धरून सर्वप्रथम असा अंदाज वर्तवला होता. 1930च्या दशकात IMD चे तत्कालीन संचालक सर गिल्बर्ट वॉकर यांनी जगभरातील विविध हवामानशास्त्रीय घटक व तेथील मान्सूनचा संबंध अधोरेखित करून त्यांच्या उपलब्ध निरीक्षणाच्या आणि पूर्वीच्या नोंदीच्या आधारे येणारा मान्सून कसा असेल याचे गृहीतक मांडले होते. ठीक आहे, पुढे जाऊया. इकडून पण प्रश्न येतो विज्ञानामध्ये. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान 1 मार्क येतच असतो. बघा, संगणकाची पहिली पिढी 1945 ते 1959 या काळात ENIAC हा संगणक तयार झाला होता. त्यामध्ये वॉल्स वापरले होते. आकाराने मोठे होते, ते आपल्याला माहितीच आहे. उष्णता निर्माण होई, त्यामुळे संगणक बंद पडे, ठीक आहे. परंतु आजचे संगणक जे आहेत ते 5व्या पिढीतील संगणक आहेत. महत्वाचं, ते पहिल्या पिढीतील होते. आजचे संगणक कुठल्या पिढीतील आहेत? 5व्या पिढीतील आहेत. संगणकाचे महत्वाचे घटक आहेत काय? जनरल इन्फॉर्मेशन आहे, माहिती असेल तुम्हाला. मेमरी, कम्प्युटरची स्वतःची मेमरी, त्याला इंटरनल मेमरी म्हणतात. बाहेरील पुरवलेली मेमरी म्हणजे एक्सटर्नल मेमरी. रॅम असतं, रॅन्डम ऍक्सेस मेमरी, इलेक्ट्रॉनिक पार्ट्स पासून तयार केली जाते. रोम आहे, रीड ओनली मेमरी. ऑपरेटिंग सिस्टम आहे, कम्प्युटर त्यावर काम करणारी व्यक्ती, या दोघांमध्ये सुसंवाद काम या प्रोग्रामद्वारे केले जाते. यालाच डॉस, डिस्क ऑपरेटिंग सिस्टम म्हणतात. प्रोग्राम म्हणजे कम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या कमांडचा समूह असतो. डेटा इन्फॉर्मेशन, डेटा म्हणजे कच्च्या रूपातील माहिती, इन्फॉर्मेशन होय. संगणकाचे प्रमुख घटक हार्डवेअर असते, सॉफ्टवेअर आहे, माहिती आहे तुम्हाला. सीडॅक लक्षात ठेवा, प्रश्न येतो याच्यावरती. सीडॅक प्रगत संगणक संस्था, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कम्प्युटिंग, ही पुण्यातील सुप्रसिद्ध संगणक संशोधन संस्था, संगणक क्षेत्रात संशोधनाचे कार्य करणारी भारतातील अग्रगण्य संस्था आहे. सीडॅक लक्षात ठेवा, साहाय्याने भारतीय बनावटीचा पहिला सुपर कॉम्प्युटर बनवला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ नाव लक्षात ठेवा, विजय भटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन. संगणक परम संगणक म्हणा, निर्मितीसाठी लाभले. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. हा संगणक प्रति सेकंद 1 अब्ज गणिते करू शकतो. अंतराळ संशोधन, भूगर्भातील हालचाली, तेलसाठी संशोधन, वैद्यकीय, हवामान, अभियांत्रिकी, लष्करी अशा अनेक क्षेत्रात हा संगणक वापरलेला आहे. ठीक आहे. प्रकाशाचे परावर्तन हे पण महत्वाचं आहे.
प्रतिमांची संख्या मागच्या वेळेस आलं होतं बघा 1 मार्काला. सपाट आरशातील प्रतिमा आकाराने श्रोता एवढीच असते. मागच्या वेळेस 1 मार्काला यापैकी कुठलं तरी विचारलं होतं. बघा प्रतिमांची 120 अंशाचा जर कोन असेल तर 3 प्रतिमांची संख्या आहे. 90चा असेल तर 4 आहे. 60चा डिग्रीचा असेल कोन तर 6 आहे. 45 डिग्री असेल तर 8 आहे. 30 डिग्री असेल तर 12 आहे. तर n म्हणजे संख्या बरोबर 360 डिग्री आहे भागिले a -1. n बरोबर काय? प्रतिमांची संख्या. a बरोबर आरशातील कोन म्हणजे अँगल. लक्षात ठेवा हे सूत्रावरून तुम्हाला हे येईल. मागच्या वेळेस 1 मार्क याच्यात होता. ठीक आहे. जनरल माहिती असावी. अंतर्गत आरसा म्हणजे कॉन्केव्ह मिरर जर गोलाकार पृष्ठभागाचा आतला भाग म्हणजे अंतर्भाग चकचकीत असेल तर त्याला अंतर्वर्क आरसा असं म्हणतात. इथल्या आतल्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते. बहिर्गोल आरसा कॉन्व्हेक्स जर गोलाकार पृष्ठभागाचा बाहेरचा भाग म्हणजे बहिर्वक्र भाग चकचकीत असेल तर त्याला बहिर्वक्र आरसा असे म्हणतात. येथे बाहेरच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते. ध्रुव सपाट आरसा जो आपण वापरतो तो. ठीक आहे. त्याच्यानंतर काही गुणधर्म आहेत इथं. मुख्य नाभी, ठीक आहे. थोडक्यात पाहूया आपण. आंतरगोल आरशाचे गुणधर्म. केश कर्तनालय, दातांचा दवाखाना यात आंतरगोल आरसा वापरला जातो. हे पण महत्वाचं आहे. आरशाच्या ध्रुव व नाभी दरम्यान वस्तू असल्यास या वस्तूची सुलट, आभासी व अधिक मोठी प्रतिमा मिळते. एवढं लक्षात ठेवा. आंतरगोल आरसा, केश कर्तनालय, दातांचा दवाखाना, आरशांच्या ध्रुव व नाभी या दरम्यान वस्तू असल्यास त्या वस्तूंची सुलट, आभासी व अधिक मोठी प्रतिमा मिळते. सुलट, आभासी आणि मोठी प्रतिमा मिळते. एवढं लक्षात ठेवा. बहिर्गोल आरशाचं काय असणार आहे बघा. बहिर्गोल आरशामध्ये गाड्यावर उजव्या डाव्या बाजूला असणारे आरसे गाड्यावरचे बहिर्वक्र असतात. मोठे बहिर्वक्र आरसे दुकानात बसवलेले असतात. त्याच्यानंतर कार्टेशियम चिन्ह संकेतानुसार आरशाचा ध्रुव पी हा आरंभ बिंदू मानतात. मुख्य अक्ष हा संदर्भ चौकटीच्या फ्रेम ऑफ रेफरन्स एक्स अक्ष देतात. चिन्ह संकेत पुढील प्रमाणे आहेत. बघा, वस्तू नेहमी आरशाच्या डावीकडे ठेवतात. मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे आरशा ध्रुवापासून मोजतात. ठीक आहे. आरशाचे सूत्र. ठीक आहे. ध्वनीचा अभ्यास महत्वाचा आहे. मागे पण आपण केलेला आहे. बघा, माध्यमाच्या कणांचे दोलन आपल्या मध्य स्थितीच्या आजूबाजूस तरंग प्रसारणाच्या समांतर दिशेने होते. अशा तरंगांना अनुतरंग म्हणतात. आणि दुसरं आहे या उलट पाण्यात खडा टाकल्याने निर्माण होणाऱ्या तरंगात पाण्याचे कण वरखाली दोलन करतात. हे दोन तरंग प्रसारणाच्या दिशेने लंबवत असतात. त्याला अवतरंग असे म्हणतात. अनुतरंग आणि अवतरंग एवढं तुमच्या लक्षात यायला पाहिजे. पुढं आहे लॅम्बडा. ध्वनीचा स्पीड माहिती आहे आपल्या सगळ्यांना. तर ते नेमकं आपल्याला घ्यायचं महत्वाचं कोणतं आहे. ध्वनीचा वेग लक्षात ठेवा. विविध माध्यमात 25 डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा वेग किती असतो? तर स्थायू आहे, द्रव आहे, वायू आहे. स्थायू मध्ये अल्युमिनियम 1554-20 आहे. काच 1980 आहे. 3980 आहे. द्रव समुद्राचे पाणी 1531 आहे. मिथेनॉल 1103 आहे. वायू हायड्रोजन 1284 आहे. कमी आणि जास्त
तेवढं लक्षात ठेवा. सल्फर डायऑक्साईड 213 आहे. घनता आहे, रेणुभार आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा प्रश्न येतो आपल्याला, श्राव्य, अवश्राव्य आणि श्राव्यातील ध्वनी. याच्यावरती प्रश्न असतोच. मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज इतकी आहे. म्हणजेच या वारंवारतेतील ध्वनी मानवी कान ऐकू शकतो. म्हणून या ध्वनीला श्राव्य ध्वनी म्हणतात. बघा, मानवी कान 20 हर्ट्ज पेक्षा कमी व 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त वारंवारतेचा ध्वनी ऐकू शकत नाही. 20 हर्ट्ज पेक्षा कमी वारंवारतेचा ध्वनीस अवश्राव्य ध्वनी असे म्हणतात. दोलकाच्या कंपनाने निर्माण झालेला ध्वनी, भूकंप होण्यापूर्वी पृथ्वीच्या पृष्ठभागाची कंपनी होऊन निर्माण झालेला ध्वनी हा 20 हर्ट्ज पेक्षा कमी वारंवारतेचा म्हणजे अवश्राव्य इन्फ्रासॉनिक साऊंड असतो. तो इन्फ्रासाऊंड अवश्राव्य. आणि 20,000 किलोहर्ट्ज किंवा 20,000 हर्ट्ज पेक्षा अधिक वारंवारतेच्या ध्वनीला श्राव्यातील ध्वनी म्हणजे अल्ट्रासाऊंड असे म्हणतात. बघा, कुत्रा, उंदीर, वटवाघूळ, डॉल्फिन असे प्राणी असे विशेष क्षमतेमुळे त्यांचे हे ध्वनी ऐकू शकतात. त्याच्यानंतर आहे बघा, या क्षमतेमुळे तर त्यांना काही हालचालीची चाहूल लागते जी आपल्याला लागू शकत नाही. 5 वर्षाखालील लहान मुले, काही प्राणी, कीटक 25,000 हर्ट्ज पर्यंतचा ध्वनी ऐकू शकतात. डॉल्फिन, वटवाघळे, उंदीर वगैरे प्राणी श्राव्यातील ध्वनी निर्माणही करू शकतात. तेवढं 3 लक्षात ठेवा. प्रश्न येतो त्यातून 1, 2, 3 या कन्सेप्ट व्यवस्थित करून ठेवा. 1 मार्क मिळेल तुम्हाला. रिफ्लेक्शन, एको एक महत्वाचा आहे. एको महत्वाचा आहे. तर प्रतिध्वनी म्हणजे मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनामुळे झालेली पुनरावृत्ती होय. ध्वनी व प्रतिध्वनी वेगवेगळे ऐकू येण्यासाठी 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीच्या स्रोतापासून परावर्तनशील पृष्ठभागापर्यंतचे कमीत कमी अंतर किती मीटर असले पाहिजे? 22 सेल्सिअस तापमानाला ध्वनीच्या हवेतील वेग 344 मीटर पर सेकंद असतो. ध्वनी अडथळ्यापर्यंत जाऊन पुन्हा श्रोत्यांच्या कानापर्यंत 0.01 सेकंदापेक्षा जास्त वेळाने पोहोचला तरच आपल्याला तो स्वतंत्र ध्वनी म्हणून ऐकू येतो. ठीक आहे. तर आपण काय करू शकतो, ध्वनीच्या स्रोतापासून परावर्तनशील पृष्ठभागापर्यंत आणि पुन्हा मागे असे कमीत कमी अंतर आपण खालील सूत्राने काढू शकतो. अंतर बरोबर वेग गुणिले काळ. निनाद एकदा आलेलं होतं. सोनार त्यापेक्षा महत्वाचं आहे. निनादपेक्षा सोनार महत्वाचा आहे. साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग याचे लघुरूप म्हणजे सोनार होय. पाण्याखालील वस्तूचे अंतर, दिशा आणि वेग श्राव्यातील ध्वनी तरंगाचा उपयोग करून सोनार मोजते. यामध्ये प्रेक्षेपक व शोधक असतात. ते जहाजावरती किंवा बोटीवरती बसवलेले असतात. बघा, प्रेक्षेपक श्राव्यातील ध्वनी तरंग निर्माण करून प्रसारित करतो. हे तरंग पाण्यामधून प्रवास करतात. समुद्र तळाशी असणाऱ्या वस्तूवर आदळून हे तरंग परावर्तित होतात. परावर्तित झाले तरंग जहाजावरील ग्राहक ग्रहण करतो. ग्राहकाद्वारे श्राव्यातील ध्वनी तरंगाचे रूपांतर विद्युत लहरीत होते व त्यातून त्याचा सुयोग्य अर्थ काढला जातो की याचं अंतर किती आहे. दिलेच आहे इथं. सोनार हे तंत्र वापरून समुद्राची खोली काढता येते. पाण्याखालच्या टेकड्या, दऱ्या, पाणबुड्या, हिमनग, बुडालेली जहाजे इत्यादी शोधण्यासाठी याचा उपयोग होतो. सोनोग्राफी आहे मानवी कर्ण. कानावरती प्रश्न असतोच. मानवी कर्ण महत्वाचा आहे. ह्युमन इयर.
तर आकृती दिलेली आहे, आपण त्याचे पार्ट पाहूया. बाह्य कर्ण पिना, बाह्य भाग दोन्ही तरंग एकत्र करून कर्णनलिकेतून मध्यमर्ण पोकळीत पोचवतो. झडपेसारखी रचना असलेल्या पाळीमुळे कानावर पडणारे आवाज नरसाळ्यातून बाहेर पडावेत तसे या मध्य कणापर्यंत पोचतात. त्याच्यानंतर मध्य कर्ण असतो, पातळ पडदा असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर अंतरकर्ण असतो, 3 भाग लक्षात ठेवा. कार्बन, ठीक आहे, काय दिलेलं आहे. कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य, याच्यावर पण प्रश्न असतो कार्बन वरती. बघा, निसर्गामध्ये मुबलक प्रमाणात मिळणारे कार्बन हे मूलद्रव्य मुक्त तसेच संयुगाच्या स्वरूपात आढळते. कार्बनची संज्ञा C आहे, अणुअंक 6 आहे, अणुवस्तुमानांक 12 आहे, इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 4 आहे, संयोजा अर्थात 4 आहे. अधातू मूलद्रव्य आहे ते. पेपर 1 मध्ये याच्यामध्ये प्रश्न विचारला जातो आणि पेपर 2 मध्ये त्याच्यानंतर. कार्बनचा आढळ प्रॉपर्टीज ऑफ कार्बन हे महत्वाचं आहे पेपर 2 साठी. अपरूपता, निसर्गात काही मूलद्रव्ये अधिक रूपात आढळतात, त्याचे रासायनिक गुणधर्म सारखे असले तरी भौतिक गुणधर्म भिन्न असतात. मूलद्रव्याच्या याच गुणधर्माला आपण अपरूपता म्हणतो. सल्फर, फॉस्फरस ही सुद्धा काय आहेत, अपरूपता दर्शवतात. त्याच्यानंतर कार्बनची अपरूपे, स्फटिक रूपे. स्फटिक रूपे, तर स्फटिक रूपातील अणूंची रचना नियमित आणि अनिश्चित असते. त्याचं द्रवणांक उत्तोलनांक उच्च असतात. ठीक आहे, हे काही महत्वाचं नाहीये. हा, हे महत्वाचं आहे, लक्ष द्या सगळ्यांनी. कार्बनची 3 स्फटिकी अपरूपे व्यवस्थित करायचं. हिरा, डायमंड. भारतामध्ये प्रामुख्याने हिरा गोवळकोंडा कर्नाटक व पन्ना मध्य प्रदेश येथे सापडतो. भारताप्रमाणेच दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बेल्जियम, रशिया, अमेरिका या देशांमध्ये हिरा सापडतो. रचना बघा, हिऱ्यात प्रत्येक कार्बन अणू हा शेजारील 4 कार्बन अणूशी सहसंयोज बंधाने बांधलेला असतो, त्यामुळे तो टणक व चतुष्कोनातील त्रिमितीय रचना दाखवतो. गुणधर्म, हिऱ्याचे गुणधर्म. तेजस्वी शुद्ध हिरा हा नैसर्गिक पदार्थातील सर्वात कठीण असणारा पदार्थ आहे. हिऱ्याची घनता 3.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे. द्रावणांक 3500 डिग्री सेल्सिअस आहे. ऑक्सिजनच्या सानिध्यात 800 डिग्री सेल्सिअसला हिरा तापवल्यास कार्बन डायऑक्साईड CO2 बाहेर टाकला जातो. या प्रक्रियेला CO2 शिवाय कोणतेही उत्पादित तयार होत नाही. कोणत्याही द्रावकात हिरा विरघळत नाही. हिऱ्याला आम्ल आम्लार याचा काही परिणाम होत नाही. हिऱ्यावर आहे हे. हिरा विद्युत दुर्वाहक असतो कारण त्यात मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. हिऱ्याचा उपयोग का केला जातो त्यावर प्रश्न असतो आपल्याला. काच कापण्याच्या किंवा खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणात हिरे वापरतात. अलंकार तयार करण्यासाठी हिऱ्याचा उपयोग होतो. डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी. हिऱ्याच्या भुकटीचा वापर दुसऱ्या हिऱ्यांना चकाकी देण्यासाठी. ठीक आहे, थोडक्यात पण महत्वाचे पुन्हा एकदा. एकेकाळी भारत हा कोहिनूर या हिऱ्यामुळे प्रसिद्ध होता. हा हिरा गुंटूर आंध्र प्रदेश येथील कोलगूर खाणीमध्ये 13व्या शतकात सापडला होता. त्याचे वजन 186 कॅरेट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ग्रॅफाइट, हे पण तेवढंच महत्वाचं आहे. ग्रॅफाइट, तर नैसर्गिक स्वरूपात ग्रॅफाइट रशिया, न्यूझीलंड, अमेरिका तसेच भारतात आढळतो. ग्रॅफाइटचा शोध निकोलस जॉक्स कॉन्टी यांनी 1795 साली लावला होता. पेन्सिलमध्ये वापरले जाणारे लेड हे ग्रॅफाइट व मातीपासून बनवलेले असते. रचना, प्रत्येक अणू इतर 3 कार्बन
अणूसोबत अशा प्रकारे बनत असतो की त्यामुळे त्याची प्रत्यलीय षटकोनी रचना असते. ग्रॅफाइटची रचना षटकोनी असते. ग्राफाइटचा स्फटिक हा अनेक पापुद्र्याचा किंवा अणूंच्या स्तरांनी बनलेला असतो. दाब दिल्याने ग्रॅफाइटचे हे स्तर एकमेकांवर घसरतात. ग्रॅफाइटच्या एका पापुद्र्यात ग्राफीन म्हणतात. षटकोनी असतो एवढं लक्षात ठेवा. अजून काय लक्षात ठेवायचं इथलं, ग्रॅफाइट काळे मऊ ठिसूळ गुळगुळीत असते. विद्युत सुवाहक आहे, अतिशय महत्वाचं ग्रॅफाइट. बहुतांश द्रावकात विरघळत नाही. बघा, ग्रॅफाइटचा उपयोग वंगण तयार करण्यासाठी, इलेक्ट्रोड तयार करण्यासाठी, त्याचबरोबर लिहिण्याच्या पेन्सिलमध्ये, रंग पॉलिश, अर्क लॅम्प मध्ये ग्रॅफाइट वापरतात. ठीक आहे. त्याच्यानंतर फुलेरिन्स, हे पण महत्वाचं आहे बरं का. तिन्ही महत्वाचं, हिरा, ग्रॅफाइट आणि फ्लोरेन्स यापैकी एकावरती प्रश्न येणार म्हणजे येणार. हॅलो, आवाज येत आहे सगळ्यांना? स्क्रीन दिसत आहे? हो सर. हो सर. ठीक आहे. तर ह्या तिन्हीपैकी एकावरती प्रश्न येणार आहे. फुलेरिन हे कार्बन अपूर्व निसर्गामध्ये कमी प्रमाणात सापडते. फ्लोरीन काळजीमध्ये ताऱ्यांच्या आतमधल्या जगातील ढगांमध्ये असते, तसेच भूगर्भाची बांधणी होतानाच्या मधल्या जागेत सापडते. बघा, बकिमिस्टर फुलेरिन C60 हे फुलेरिनचे पहिले उदाहरण आहे. रिचर्ड बकमिन्स्टर याने हे नाव दिलेलं आहे. तर हे सगळे लक्षात ठेवा. C60, 70, 76, 82, 86 ही फ्लोरीनची आणखी काही उदाहरणे आहेत. हे रेणू निसर्गात थोड्या प्रमाणात किंवा याच्यामध्ये आढळतात. आता याच्यामध्ये मागच्या वेळेस एक असा प्रश्न आला होता की C60, C70, C76, C82, C86 आणि याच्यामध्ये अजून एक दिलं होतं कोणतं तरी C80 का काहीतरी असं दिलं होतं आणि खालीलपैकी कोणते ह्या फुलेरिनचं उदाहरण नाही असं दिलं होतं. असा पण प्रश्न येऊ शकतो, लक्षात घ्या. तर फुलेरिनचे रेणू बकीबॉल, बकी ट्यूब्स मध्ये स्वरूपात आढळतात. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा. फुलेरिन्स काय जास्त महत्वाचं नाही. हिरा आणि ग्रॅफाइट त्याच्यावरती प्रश्न येतो. फुलेरिनचा उपयोग विसंवाहक म्हणून करतात, जलशुद्धीकरण करतात, उत्प्रेरक म्हणून त्याचा उपयोग होतो. ठीक आहे, जे महत्वाचं आहे त्याच्यावरती आपण फोकस करताय. दगडी कोळसा अतिशय महत्वाचा आहे. अस्फटिकीय अपरूप दगडी कोळसा जीवाश्म इंधन आहे. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन असतात. थोड्या प्रमाणात नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर असतात. हा स्थायू स्वरूपात सापडतो. याचे 4 प्रकार आहेत, पाठच करून ठेवायचे. एक आहे पीठ, पाठ करून ठेवायचं, याच्यावर प्रश्न येणार आहे. पीठ, कोळसा तयार होतानाची पहिली पायरी म्हणजे पीठ. यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त व कार्बनचे प्रमाण सुमारे 60 पेक्षा खूप कमी असते, म्हणून त्यापासून कमी उष्णता मिळते, म्हणजे कमी उष्णता मिळते. लिग्नाइट, जमिनीच्या आत वाढता दाब व तापमान यामुळे लिग्नाइट रूपांतर लिग्नाइट मध्ये होते. पीठचे रूपांतर लिग्नाइट मध्ये होते. यामध्ये कार्बनचे प्रमाण सुमारे 60 ते 70% असते. कोळसा तयार होणारी दुसरी पायरी म्हणजे लिग्नाइट. त्याच्यानंतर बिटुमिनस, कोळशाच्या निर्मितीचा तिसऱ्या पायरीत बिटुमिनस तयार होते. यात कार्बनचे प्रमाण सुमारे 70 ते 90% असते. आणि अँथ्रासाइट, कोळशाच्या शुद्ध स्वरूपात अँथ्रासाइट ओळखले जातो. हा कोळसा कठीण असून त्यात कार्बनचे प्रमाण मात्र सर्वोत्तम असते. म्हणजे किती असते? सुमारे 95% असते. तर हे चारी पण करा, एक मार्क याच्यातून येईल. चारकोल, तरी प्रश्न असतो. चारकोल प्राण्यांपासून तयार होणारा चारकोल हा प्राण्यांची हाडे, शिंगे इत्यादी पासून तयार करतात. चारकोल कशापासून तयार करतात ते असावं. कोळशाचे उपयोग तुम्ही करू शकता. कोक, हायड्रोकार्बन बेसिक कंपाऊंड,
ठीक. कार्बन डायऑक्साईडचं हे सगळं करून ठेवा. सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड आहे महत्वाचं हे सुद्धा. ठीक आहे, करा तुम्ही हे, त्याच्यावर पण प्रश्न असतोच. कार्बन डायऑक्साईडचे आणखी काही रासायनिक गुणधर्म बघा. सोडियम हायड्रॉक्साईड जलीय द्रावणात कार्बन डायऑक्साईड पाठवल्यास सोडियम कार्बोनेट मिळते. सोडियम कार्बोनेट म्हणजेच काय आहे? धुण्याचा सोडा आहे. आपणास हे पूर्णच करावर का चॅप्टर अतिशय महत्वाचं आहे. मिथेन मिथेन आपण घेऊया, महत्वाचा आहे तो. मिथेन रेणूसूत्र CH4 आहे, रेणू वस्तुमान 16 आहे. आढळ नैसर्गिक वायूमध्ये सुमारे 87% मिथेन वायू असतो. अनेक वेळा प्रश्न आलेला आहे. जैविक पदार्थाच्या हवेच्या अनुपस्थित होण्याच्या विघटनातून निर्माण होतो. बायोगॅस मध्ये सुद्धा मिथेन असतो. कोळशाच्या खाणीमध्ये मिथेन असतो. दलदलीच्या पृष्ठभागावर मिथेन वायू होतो. त्याला मार्श गॅस असंही म्हणतात, अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, मिथेनचे गुणधर्म आहेत काही. द्रवणांक त्याचा लक्षात घ्या. -182.5 आहे मिथेनचा उत्कलांक आहे. रंगहीन वायू आहे, लक्षात घ्या. डीएडच्या विद्यार्थ्यांना यातून प्रश्न येतो एखादा दुसरा. कक्ष तापमानाला मिथेन हा वायू अवस्थेत असतो. ठीक आहे, मिथेनचे रासायनिक गुणधर्म अतिशय ज्वालाग्राही आहे तो. जळताना ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होताना निळसर ज्योत मिळते व या अभिक्रियेतून 213 किलो कॅलरी मोल एवढी उष्णता बाहेर मिळते. मिथेन हा वायू पूर्णतः जळतो. ठीक आहे, पुढे जाऊया. बायोगॅस, अम्ल निर्मिती, मिथेन वायू निर्मिती, सोडियम क्लोराईड पदार्थ आपल्या वापरातील. ठीक आहे, तर हे प्रकरण चांगलं करा. पदार्थ आपल्या वापरातील. बघा, ठीक आहे, इथून आपण सुरुवात करूया. सोडियम क्लोराईड, साधे मीठ म्हणतात त्याला, टेबल सॉल्ट म्हणतात. NaCl लक्षात ठेवायचं, NaCl त्यालाच आपण टेबल सॉल्ट म्हणतो, साधे मीठ म्हणतो. शास्त्रीय नाव त्याचं सोडियम क्लोराईड आहे. रंगहीन आहे, स्फटिकी आयनिक संयुग आहे, उदासीन आहे, चवीला खारट असते. Na2CO3, NaSCO3 यासारख्या खारांच्या निर्मितीसाठी होतो. पुढं ठीक आहे, पुढं पाहूया आपण, महत्वाचं आहे. सोडियम बायकार्बोनेट, त्याला खाण्याचा सोडा म्हणतात. NaHCO3 म्हणतात. लिटमस बरोबर अभिक्रिया होऊन लाल लिटमस निळा होतो. म्हणजेच हा आम्लारी धर्मी आहे. याचा उपयोग केक, ढोकळा बनवण्यात होतो. आम्लारी धर्मी असल्यामुळे याचा उपयोग पोटातील आम्लता कमी करण्यासाठी होतो. अग्निशामक यंत्रातील मुख्य घटक CO2 तयार करण्यासाठी NaHCO3 वापरतात. ओव्हन स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करतो, महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ब्लिचिंग पावडर, अतिशय महत्वाचं आहे. विरंजक चूर्ण म्हणतात, CaOCl. कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड,
कॅल्शियम ऑक्सीक्लोराईड, कॅल्शियम ऑक्सीक्लोराईड. तर विरी गेलेल्या चुन्याची क्लोरीन वायूवर अभिक्रिया झाल्यास विरंजक चूर्ण मिळते, महत्वाचं आहे. त्याच्यानंतर विरंजक चूर्ण हा पिवळसर पांढऱ्या रंगाचा स्थायू पदार्थ आहे. याचे रासायनिक नाव कॅल्शियम ऑक्सीक्लोराईड. याला मोठ्या प्रमाणात क्लोरीनचा वास येतो. जलशुद्धीकरण केंद्रात पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करणे याच्यासाठी वापरतात. कपड्यांचे विरंजक करण्यासाठी याचा उपयोग होतो. स्पेशली निर्जंतुकीकरणासाठी याचा उपयोग होतो. विरंजक चूर्ण. ठीक आहे, पुढे काय आहे? धुण्याचा सोडा, वॉशिंग सोडा Na2CO3 किंवा 10H2. लक्षात ठेवा, सोडियम कार्बोनेट धुण्याचा सोडा हा पाण्यातील द्रावणीय असणारा सोडियमचा क्षार आहे. स्फटिकरूप सोडियम कार्बोनेट नुसता ठेवल्यावर सहजपणे स्फटिकरूप जल उडून जाते, त्याचे पांढरे चूर्ण मिळते, यालाच धुण्याचा सोडा असे म्हणतात. खाली रासायनिक सूत्र दिलेलं आहे, अभिक्रिया दिलेली आहे. त्याच्यानंतर आहे गुणधर्म व उपयोग. कक्ष तापमानाला धुण्याचा सोडा हा करड्या रंगाचा आणि गंधहीन चूर्ण असते. तर त्याच्या जलीय द्रावणात लिटमसचा रंग निळा असतो. आर्द्रता शोषक आहे, हवेत उघडे राहिल्यास हवेतील बाष्प शोषून घेतो. कपडे धुण्यासाठी प्रामुख्याने याचा वापर होतो. काच कागद उद्योगात त्याचा वापर होतो. तुरटी, बोरॅक्स, जिप्सम, बेरियम, सोडियम सल्फेट हे पण त्याचा उपयोग आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. हा, हे सगळ्यांनी व्यवस्थित करायचं. सगळ्यांचं लक्ष आहे का इकडे? हॅलो, हो सर. बघा, अल्फा बीटा गॅमा किरणांची गुणवैशिष्ट्ये. एक मार्क याच्यावरून सुद्धा असतो. अल्फा बीटा गॅमा किरणांची वैशिष्ट्ये. इथं आहे अनुक्रमांक, गुणधर्म आहे. अल्फा किरण, बीटा आहे आणि गॅमा आहे. याच्यामध्ये स्वरूप बघा, अल्फा कणांचा प्रवाह, बीटा कणांचा प्रवाह आणि विद्युत चुंबकीय प्राण. वस्तुमान दिलेलं आहे, वस्तुमान रहित असतात गॅमा किरण. प्रभार प्लस असतो, मायनस असतो, प्रभार रहित आहेत. अतिशय महत्वाचं. अल्फा बीटा गॅमा प्रभार आहे, प्रभार रहित आहेत, मायनस आहे आणि प्रभार रहित आहेत. वेग प्रकाशीय वेगाच्या पटीत असतो, प्रकाशीय वेगाच्या पटीत असतो, प्रकाशीय वेगा एवढाच असतो. विद्युत क्षेत्रातील विचलनतेचं बघा, ऋण प्रभावित पट्टीकडे, धन प्रभावित पट्टीकडे कोठेही आकर्षित होत नाहीत. भेदन शक्ती प्रश्न आला होता एकदा, भेदन शक्तीवरती प्रश्न आलेला होता एकदा. कमी असते, सुमारे 100 पट जास्त असते. अल्फा कणांच्या सुमारे 10,000 पट जास्त असते. आयनीभवन शक्ती अतिउच्च, कमी, अतिशय कमी. प्रतिदीप्ती निर्माण करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात, अत्यंत अल्प, अल्प. ठीक आहे, तर हा चार्ट व्यवस्थित करा. बरंचसं याच्यामध्ये कव्हर झालेलं आहे. याच परीक्षेला नाही तर इथून पुढे हे अजून बऱ्याच परीक्षा आहेत, त्याच्यामध्ये हे असतं. स्पेशली हे एमपीएससी मध्ये जे आपल्या PSI STI असिस्टंट ह्या परीक्षा आहेत, याच्यामध्ये याच्यावरती प्रश्न ठरलेला आहे. किंवा ग्रुप सी मध्ये जे आहे, टाईपरायटर वगैरे जे असतात त्याच्या एक्झाम, त्याच्यामध्ये याच्यावर प्रश्न 100% असतात. ठीक आहे, तर बाकीचे आता रुदरफोर्ड वगैरे माहिती आहे तुम्हाला. हे ठीक आहे, आता हे खूप डिटेलमध्ये आहे. कोटिंग आहे, एनोलायझिंग आहे, परिवहन करू शकताय तुम्ही, परिवहन, मूलदाब, मूल प्रेशर, बाष्प.
खूप डिटेलमध्ये आहे, पण तुम्ही जर हे 8वी 9वी 10वी 8वी 9वी आणि 10वी हे 3 जर विज्ञान तुम्ही व्यवस्थित केले तर तुम्हाला बऱ्याच परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळतील. इव्हन सीटीटी मध्ये सुद्धा मिळतील. ठीक आहे. चेतापेशी हा इथं आहे आपलं कुठे ते कुठून आलेलं आहे? ठीक आहे. मानवी चेतासंस्था. मध्यवर्ती चेतासंस्था ही मेंदू मेरुरज्जू यांनी बनलेली असते. मेंदूची रचना अतिशय नाजूक परंतु अत्यंत विकसित अशी आहे. मेंदू हा चेतासंस्थेचा प्रमुख असंनियंत्रित करणारा भाग आहे. स्पायनल कॉर्ड पाठीच्या वर्टेब्रल कॉलम आहे, संरक्षण मिळतं त्याच्यामुळं. ठीक आहे. महत्वाचा प्रश्न येतो आपल्याला इथून येतो. प्रमस्तिष्क सिरेब्रम मेंदूचा सर्वात मोठा भाग आहे. 2 प्रमस्तिष्क गोलार्धाचा बनलेला असतो. टणक तंतू आणि चेतामार्ग नर्व ट्रॅक असतात. मेंदूचा 2/3 एवढा भाग प्रमस्तिष्काने व्यापलेला आहे, म्हणूनच त्याला मोठा मेंदू असं म्हणतात. ठीक आहे. अनुमस्तिष्क दुसरा भाग त्याचा छोटा भाग छोटा मेंदू कर्पूर गुहेच्या कवटीच्या मागील बाजूस तर प्रमस्तिष्काच्या खालील बाजूस असतो. वळ्यांऐवजी उंच वटे व खळगे या स्वरूपात असतो. ऐच्छिक हालचालींचे सूत्रसंधता तो कळतो आणि शरीराचा तोल सांभाळणे हे कुणाचं काम आहे? मस्तिष्क पुच्छ हा मेंदूचा सर्वात शेवटचा आणि पुष्प बाजूचा भाग असून त्याच्या वरील बाजूस 2 त्रिकोणाकृती उंच वट्यासारख्या संरचना असतात, त्यांना पिरॅमिड म्हणतात. ठीक आहे. तर आंतरस्रावी ग्रंथी स्थान व काही महत्वाची कार्य. आता याच्यामध्ये काय आहे की हे आपल्याला सायकोलॉजी मध्ये पण उपयोगी येणार आहे, म्हणजे तिथं पण याच्यावरती प्रश्न येऊ शकतो आणि इथं पण येऊ शकतो, म्हणजे हे व्यवस्थित करणं फार गरजेचं आहे. बघा, अधोचेतक मेंदूतील प्रमस्तिष्क पीयूषका ग्रंथीच्या वर असतो. पीयूषका ग्रंथीला नियंत्रित करतो. संप्रेरक काय पेशीला स्राव निर्माण करणाऱ्या पेशींचे नियंत्रण करणारे स्राव तयार करणे. पीयूषिका पिट्युटरी मेंदूच्या तळाशी, एवढं लक्षात ठेवा, हाडांच्या वाढीला चालना देणे. बरंच आहे याच्यामध्ये, त्याच्या पुढे दिलेलं आहे, पण मला वाटतं हे तुम्ही सगळं जर केलं तर एकदम व्यवस्थित तुमचा डीप स्टडी होईल. आणि हे सगळं जे आहे ते मानसशास्त्राशी निगडित आहे. आउटू ग्रंथी वगैरे, आउटू थायरॉइड मानेच्या मध्यभागी थायरॉक्सिन शरीराची वाढ व चयापचय क्रिया नियंत्रित करणे. त्याच्यानंतर हा कुठला आहे? परावटू. ठीक आहे, परावटू. आउटू ग्रंथीच्या मागे 4 ग्रंथी असतात. पॅराथोमिन असतो याच्यामध्ये. शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरस चयापचय नियंत्रण ते करतो. स्वादुपिंड जठराच्या मागे 4 प्रकारच्या पेशी, अल्फा पेशी, बीटा पेशी, डेल्टा पेशी, तर त्याचं पण कार्य आपल्याला लक्षात ठेवायचं. हा चार्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ऍड्रेनल ग्लॅन्ड दोन्ही वक्रांच्या वरती आणीबाणीच्या तसेच भावनिक प्रसंगी वर्तन नियंत्रित करतं. ओव्हरी स्त्रियांमध्ये एस्ट्रोजन, प्रोस्टेजन हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आहे टेस्टिस, टेस्टरॉन, त्याच्यानंतर थायरॉइड, थायोसिन प्रतिकार शक्ती निर्माण करणे.
तर हे महत्वाचं आहे, चार्ट व्यवस्थित करा. ठीक आहे. हे पण थोडक्यात महत्वाचंच आहे, स्पायनल कॉर्ड. तर हा मध्यवर्ती चेतासंस्थेचा भाग असून तो केशरू स्तंभामध्ये स्थिर असतो. जाडसर असून तो निमुळता होत जातो. शेवटी तंतुमय धाग्यासारखा भाग असतो. त्याला अंत्यंतू किंवा फिलम टर्मिनेट असे म्हणतात. त्वचेपासून मेंदूकडे आवेगांचे वहन करणे. ठीक आहे, हे पण करा. अनुवंशिकता आणि परिवर्तन, याच्यावरती प्रश्न असतो आपल्या विज्ञानामध्ये, स्पेशली पेपर 2 मध्ये. अनुवंशिकता व परिवर्तन पेपर 2 मध्ये प्रश्न असतो. पहिल्या पेपर मध्ये काय याच्यावरती जास्त विचारलं जात नाही. इनहेरिटन्स करा इथलं व्यवस्थित. जीन्स, जेनेटिक्स, गुणसूत्रावरती प्रश्न 100% असतो, आपल्याला माहिती आहे. तर सजीवांच्या पेशी केंद्रात असणारा व अनुवांशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्र. तो मुख्यत्वे केंद्रक आम्ले व प्रथिने यांनी बनलेला असतो. गुणसूत्रांची संख्या विशिष्ट असते. बघा, खेकडा 200, मका 20, बेडूक 60 गुणसूत्र संख्या आहे. गोलकृमी 4, बटाटा 48, मानव लक्षात ठेवा 46. डीएनए डेक्सरायबो न्यूक्लिक ऍसिड आहे. त्याच्यानंतर डीएनए ची बनलेली असतात. इसवी सन 1839 श्वेत रक्तपेशींचा अभ्यास करताना फेडरिक मिशर यांनी या अमलाचा शोध लावलेला आहे. डीएनए आरएनए व्यवस्थित करा, इथं दिलेलंच आहे. त्याच्यावर पण प्रश्न असतो. डीएनए रेणूची रचना सर्व सजीवासारखीच असते. 1953 साली वॅटसन क्रिक यांनी या रेणूच्या रचनेची प्रतिकृती तयार केली. या प्रतिकृतीत न्यूक्लिओटाइडचे 2 समांतर धागे एकमेकांभोवती लपेटलेले असतात. यास द्विस्पर्सल म्हणजे डबल हेलिक्स असे म्हणतात. आरएनए लक्षात ठेवा, रायबोन्यूक्लिक ऍसिड. महत्वाचे दुसरे महत्वाचे न्यूक्लिक आम्ल आहे. त्याच्यानंतर अजून पुढे जीन आहे. त्याच्याही ऐवजी ही mRNA किंवा tRNA याच्यावर सुद्धा प्रश्न असतो. rRNA हे तिन्ही व्यवस्थित करा थोडक्यात. मेंडेल, अतिशय महत्वाचं नाव आहे मेंडेलचं. ग्रेगर जॉन्स मेंडेल 1822 मध्ये त्याचा जन्म आहे. 1884 मध्ये त्याचा मृत्यू आहे. ऑस्ट्रियन होता तो. त्यानं काय केलं, वाटाण्याच्या झाडावर प्रयोग करून त्यातील काही लक्षणांच्या अनुवंशिकतेचा त्याने अभ्यास केला होता. असं दाखवून दिलं या लक्षणांच्या अनुवंशात काही सिद्धांत पालन केले जातात. हे सिद्धांत पुढे त्याच्या नावाने प्रचलित झालेले आहेत. करा संकर प्रयोग. डिसऑर्डर व्यवस्थित करा, त्याच्यावर पण एखादा प्रश्न असतो. ठीक आहे, बघा, अनुवंशिक विकृती म्हणजे जेनेटिक डिसऑर्डर्स. तर हे काय होतं, गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे किंवा जनुकातील उत्परिवर्तनामुळे निर्माण झालेले आजार म्हणजे अनुवंशिक विकृती असते. तर याच्यामध्ये माणसात पाहिलंच आपण, माणसात 46 गुणसूत्रे असतात, अर्थात 23 जोड्यांच्या स्वायत्त असतात. गुणसूत्रांच्या 23 जोड्यापैकी 22 जोड्या अलिंगी गुणसूत्राच्या असतात, तर एक जोडी लिंग गुणसूत्राची असते. अतिशय महत्वाचं लक्षात ठेवा. स्त्रियांमध्ये ही गुणसूत्रे 44 प्लस अशी दाखवतात, तर पुरुषांमध्ये 44
डबल वाय अशी दाखवतात. तर गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणाऱ्या विकृती, तर लक्षात ठेवायचं एक आहे डाऊन सिंड्रोम, मंगोलिकता. बघा या गुणसूत्र रचनेमध्ये एकूण 47 गुणसूत्रे दिसतात. डाऊन सिंड्रोम 46+1 इथं दिलेलं आहे. आता कारण या विकृत अर्भकाच्या शरीरातील सर्व पेशीमध्ये 21व्या गुणसूत्राच्या जोडीबरोबर एक अधिकचे गुणसूत्र असते, त्यामुळे अशा अर्भकात 46 ऐवजी 47 गुणसूत्रे दिसतात. अशी बालके शक्यतो मतिमंद, अल्पायुष्य असतात. मानसिक वाढ खुंटणे हे सर्वात जास्त ठळक वैशिष्ट्य आहे. कमी उंची, पसरट मान, चपटे नाक, आखूड बोट, आडवी एकच हस्तरेषा, डोक्यावर विरळ केस इत्यादींबरोबरच याचे अपेक्षित आयुर्मान 16 ते 20 वर्ष असते. चेहऱ्याची ठेवण मंगोलियन व्यक्तीसारखी असते. त्याच्यानंतर आहे टर्नर सिंड्रोम. टर्नर सिंड्रोम तर अलंगी गुणसूत्रातील लिंग गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे काही विकार होतात. टर्नर सिंड्रोम किंवा 44+X या विकारात एका X गुणकातील लैंगिकतेशी संबंधित भाग